जे शहरात ती उपनगरात ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी गेली 20 वर्ष या ठिकाणी काम करतो। विकासाच्या विरुद्ध आर्थिक ताकद अशा पद्धतीची ही निवडणूक या ठिकाणी व्हायला लागली। विकासाची दिशा असणारं नेतृत्व या ठिकाणी आहे। नमस्कार, केके न्यूजच्या मी नगरसेवक या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शारंगधर देशमुख हे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात या निवडणुकीत नेमके त्यांचे मुद्दे कोणते असणार आहेत, त्यांचा अजेंडा नेमका काय असणार आहे हे आपण आज जाणून घेऊयात। साहेब नमस्कार। आज शिवसेनेकडून तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहात। काय वाटतंय या निवडणुकीच्या निमित्तानं आतापर्यंत तुमची जी महत्त्वाची विकास कामं झाली आहेत ती कोणती आहेत? या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवत असताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांचा आश्वासक चेहरा व सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। आज प्रभाग क्रमांक 9 हा संपूर्णपणे उपनगराचा भाग आहे। यामध्ये बराचसा परिसर हा वाढीव शहर असल्यामुळे दर महिना 2 महिन्याला एखादी कॉलनी या ठिकाणी वाढत असते। त्यामुळे या ठिकाणी विकासाला बऱ्याचशा मर्यादित असतात। त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसारखा व्यक्तीच अशा गोष्टीला या ठिकाणी मदत करू शकतो। आज गेल्या 3 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शहरासाठी म्हणून साधारण 44 कोटी रुपये, मी असेल नाना कदम साहेब असतील, या दोघांच्या 44 कोटी रुपये दिलेत। क्षीरसागर साहेबांचे साधारण 25 ते 30 कोटी रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे। हा कोट्यावधी रुपयाचा निधी हा कोल्हापूर शहरातील जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे। आणि भविष्यात ही उपनगराचा कायापालट, जे शहरात ती उपनगरात ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी गेली 20 वर्ष या ठिकाणी काम करतो। त्याप्रमाणे ह्या ठिकाणचे ग्राउंड असेल, या ठिकाणची भाजी मंडई असेल, महिलांसाठी व्यायामशाळा आहे। महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आपण या ठिकाणी अद्ययावत व्यायामशाळा आपण या ठिकाणी करतोय। दवाखाना असेल, त्या ठिकाणी डायलिसिस मशीन्स, सिटी स्कॅन, या सर्व गोष्टींची सोय आपण या ठिकाणी करतोय। रस्ते, गटर या मूलभूत सुविधा ह्या आहेतच। त्याबरोबर ह्या ठिकाणी मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे, त्यांच्या सण समारंभासाठी एकत्रित येण्यासाठी जे असे छोटे छोटे हॉल बरेचशा ठिकाणी या ठिकाणी आपण बांधतोय। आणि भरपूर कामं या ठिकाणी उपनगरात आम्हाला करायचे आहेत, शहरात करायचे आहेत। आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील, राजे क्षीरसागर साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होईल याची मला खात्री आहे। तर खरं तर आता प्रचार जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे, उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या आहेत। काय कसा प्रतिसाद मिळतोय? तो प्रभाग आता बघायला गेलं तर विस्तारलेला आहे, मोठा प्रभाग झालेला आहे। तर आता प्रतिसाद कसा मिळतोय आणि प्रचार यंत्रणा कशी राबवत आहे? आज शिवसेना पक्ष म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही कोल्हापूर शहरामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व त्यांची पार्श्वभूमी तुम्ही बघितलात, त्यांची कामाची पद्धत बघितला तर सर्व उमेदवार हे लोकांमध्ये मिसळून आज महापालिकेमार्फत आपण लोकांना कोणत्या सुविधा देऊ शकतो, लोकांच्या नेमक्या समस्या काय याची जाणीव असणारी सर्व लोक आम्ही उमेदवार म्हणून या ठिकाणी दिली। आज प्रभाग क्रमांक 9चा जर आपण विषय घेतला तर 4च्या 4 उमेदवार हे आमचे गेले 20 वर्ष 30 वर्ष या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही उमेदवार या ठिकाणी दिले। तेच समोरच्या बाजूला बघितलं तर अनोळखी व्यक्ती, आर्थिक सबलता बघूनच या ठिकाणी त्यांनी उमेदवारी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळं 9ची लढत ही फार काय मोठी नाही आहे। विकासाच्या विरुद्ध आर्थिक ताकद अशा पद्धतीची ही निवडणूक या ठिकाणी व्हायला लागली। साहेब खरं तर आपण बघताय की नगरसेवक पद आपल्याकडे असताना तुम्ही महापालिकेत अनेक पदं भूषवलेली आहेत, अनेक विकास कामं या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही केलेली आहेत। दुसरीकडं एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे। तर त्यांच्या जो आश्वासक चेहरा आहे त्यांच्या कामाचा काही इम्पॅक्ट या निवडणुकीवर पडेल असं वाटतंय का? हो, 100% पडणार। कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे महाराष्ट्रामध्ये। त्या ठिकाणी नेहमीच शिवसेना पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने यावेळी सहकार्य करण्याची भूमिका नेहमीच ठेवलेली आहे। आणि एकनाथ शिंदे हा तळागाळातून आलेले सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून त्यांची सुरुवात आहे। अगदी तळागाळापासून त्यांनी काम केलेलं आहे। लोकांच्या समस्यांची, गरजांची त्यांना अतिशय जाणीव असणारा व्यक्तिमत्व आहे। गोरगरिबांना नेहमी साथ देणारा, त्यांना सर्व प्रकारची मदत कशी पोचेल याची कटाक्षाने पाहणी करून त्यासाठी प्रयत्न करणारा एक विकासाची दिशा असणारं नेतृत्व या ठिकाणी आहे।
नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमचे लाडके भाऊ असतील, हे सर्वच या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करतील याची आम्हाला खात्री आहे.